दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9 मार्गिकेतील कार शेड उत्तन इथल्या डोंगरीत बांधण्यात येणार आहे आणि या कार शेडसाठी 1406 झाडं कापावी लागणार आहेत। दरम्यान झाडांची कत्तल करण्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केलेला आहे। उत्तनमध्ये डोंगरी हा एकमेव हिरवळीचा पट्टा आहे आणि तो नष्ट झाल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल असं मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलंय। यावर काही राजकीय प्रतिक्रियाही आलेल्या आहेत, आपण पाहूया। अनेक मेट्रोच्या कार डेपोसाठी आपण पाहताय जे एक कार डेपो झालं असतं तिथे कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीसाठी हे ना, बाकी कसलंच प्रेम नाही, कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीसाठी हे चाललेलं आहे। तरी देखील मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन की जसं कार डेपोचं आहे, मेट्रो 9चं आहे, तसं आपल्याला आठवत असेल मेट्रो 2 मध्ये वेगळे रंग दिलेत पिलर्सना आणि काम पूर्ण न झाले। 74 कोटीचा घोटाळा आहे। झाडांच्या संदर्भात मी तुम्हाला एवढंच सांगतो की नवीन त्याच्यात 10 टाइम्स झाडं लावायला लागतात तर ते योग्य होईल। परंतु आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे ज्याच्यामधून झाडं शिफ्टसुद्धा करता येईल, त्या टेक्नॉलॉजीचा वापर करता येईल। परंतु मेट्रोमुळे रस्त्यावरचं जे ट्रॅफिक कमी होतं, एकंदर पोल्युशनच्या 35% आसपास किंवा पोल्युशन हे गाड्यांमुळे होत असतं। जेवढ्या गाड्यांची संख्या होईल तेवढं पोल्युशन कमी होणार आहे। एन्व्हायरमेंटच्या बद्दल त्यांना किती प्रेम आहे आता काय बोलू मी। शेवटी अख्ख्या जगामध्ये वर्ल्ड ग्लोबल कसं कुठल्या रीतीवरती चाललं। आता बघा डिसेंबरला पण पाऊस पडला तर सरप्राईज होण्याची गरज नाही, त्याची कारणच अशी आहे जेव्हा आपण एक झाड कापतो त्याच्याऐवजी 10 झाडं लावायची असतं। आता कुठल्याही प्लॅनिंगमध्ये जेवढी झाडं कापण्यात मुंबई आलेली आहे तेवढी झाडं लागण्यात आलेली आहे का याच्याबद्दल जरा माहिती घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।